दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 31/3/2025 रोजी गोंदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष श्रीनिवास खांडेकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोंदी पोलीस स्टेशन येथील सिद्धेश्वर फाटा गोदावरी नदीपात्रात काही इसम हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पोलीस बंदोबस्तात व्यस्त असलेल्या संधीचा फायदा घेऊन वाळूची चोरटी वाहतूक करण्याच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उत्खनन करीत आहेत। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 6 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळवे असे वेषांतर करून चारीचा मार्ग लपत छपत जाऊन सिद्धेश्वर फाटा इथल्या गोदावरी नदीपात्रात छापा मारला असता गोदावरी नदीपात्रात काही इसम हे वाळूचा उपसा करून अवैध वाळू वाहतूक करत असल्याचं दिसून आल्यानं त्यांची धावाधाव झाल्यानं पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून मुद्देमालासह आरोपी तसंच वाहन चालक, वाहन मालक तसंच त्यांना सहाय्य करणारे लोकेशन देणारे 2 इसम अशा एकूण 5 इसमांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 10,10,000 रुपये किमतीचे एक टाटा कंपनीचा लाल रंगाचा छोटा हायवा क्रमांक MH21 BH 4917 असा व त्यामध्ये अंदाजे 2 ब्रास वाळून भरलेला 10 लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे पिवळ्या रंगाचा छोटा हायवा क्रमांक MH21 BH 7593 50,000 रुपये किमतीची एक प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल MH21 BX 1972 अशी असलेली तसंच 75,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल अँड्रॉइड मोबाईल एकूण 21,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर घटनेच्या अनुषंगाने 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने राहुल राजू राठोड वय 23 वर्ष राहणार गुंडेवाडी तालुका अंबड, संतोष ज्ञानेश्वर भूमकर राहणार अंबड, वाहन मालक विलास कल्याण चौरे वय 19 वर्ष राहणार अंबड, मनोज तुळशीराम वैद्य वय 28 वर्ष वाहन चालक, मनोज अशोक राऊत, किशोर आसाराम राठोड राहणार मंठा जिल्हा जालना वाहन मालक पैकी आरोपी यांना अटक करण्यात आली। यातील एक आरोपी अजूनही फरार आहे। सदरची कामगिरी ही अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक जालना, विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर, गोंदी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळवे यांनी केली आहे। विलास हिवाळे, दक्ष पोलीस न्यूज, जालना।